नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणित या विषयातील शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत. गणित हा विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी असतो. चला सुरू करूया आजचा टॉपिक. पहिला क्वेश्चन आहे, 2100 चे 6% म्हणजे किती? 2100 चे 6% म्हणजे किती? असा क्वेश्चन आहे. तर आपल्याला 2100 चे 6% काढायचे आहेत. तर याची मांडणी आपण कसं करू शकतो? आता बघा, हे पर्सेंटेज म्हणजे कसं असतं? तर 100 असतं. लक्षात ठेवायचं 100 पैकी 60%. तर हे 2100 ॲज इट इज लिहून घेतले. चे चा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन. 6% म्हणजे काय? 6 आणि हे 100 असं असतं. याच्या पद्धतीने आपण मांडणी करून घ्यायची. 2100 चे 6% म्हणजे किती? 2100 ॲज इट इज लिहून घ्यायचे. म्हणजे मल्टिप्लिकेशन, 6 ॲज इट इज लिहायचे आणि पर्सेंटेज म्हणजे काय असतं? तर 1/100. 1/100. ते आपण त्याची मांडणी करून घेतली आहे आणि याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण बघा. हे असं असेल तर कसं कसं होतं? वरच्यांचा गुणाकार गुणिले 6 भागिले 100. बरोबर? हे आणि हे सारखंच आहे. फक्त समजण्यासाठी आपण व्यवस्थित लिहून घेतलं आहे. आता बघा, आता आपण इथं कॅन्सल करू शकतो काही. कॅन्सल कधी करू शकतो? ज्यावेळेस वर 2 टर्म असतील आणि त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल. वरती 2 टर्म, 1 टर्म असू द्या. इथे 2 टर्म दिलेले आहेत. 2 टर्म दिले असल्यामुळे आणि मध्ये साइन काय आहे? मल्टिप्लिकेशन. मध्ये जर मल्टिप्लिकेशन साइन असेल तरच आपण अंश आणि छेद मध्ये काही गोष्टी कॅन्सल करू शकतो डायरेक्टली. तर इथे बघा, खाली 2 शून्य आहेत, वरती 2 शून्य आहेत. ते आपण कॅन्सल करूया. हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. राहिलं काय? राहिलं 21 मल्टिप्लाय 6 डिवाइडेड बाय 1. 1 म्हणजे काहीच नाही. 21 6 जा 126. 126. सो 2100 चे 6% म्हणजे 126 होय. अतिशय सोपं उदाहरण आहे. ज्यांचं मॅथमॅटिक्स खूपच कच्चं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 1 हा फक्त मॅथ्स न आल्यामुळे राहत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा. कारण शेकडेवारी जर तुम्हाला आली तर तुम्हाला नफा तोटा सरासरी हे येऊन जाईल. सुरुवात आपण या एक्झाम्पलने केलेली आहे. ते एक्झाम्पल आपण परत एकदा सॉल्व्ह करू. याची तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. काय आली पाहिजे? तर मांडणी करता आली पाहिजे. हे असं दिसलं म्हणजे खूपच अवघड आहे असं नसतं. तर आपण बघा आता 2100 चे 6%. आता 2100 म्हणजे किती असतं? ह्या उदाहरणामध्ये 2100 हे 100% असतं. बरोबर? 100% असतं. क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला? 2100 चे 6% म्हणजे किती? 2100 म्हणजे 100%. तर 6% किती? 6% किती? ह्याची मांडणी बघा कशी. हे ऍज इट इज लिहून घ्यायचं. 2100 चे म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 6% आहेत म्हणजे किती? 100 पैकी 6. हे याचा अर्थ काय होतो? तर 100 पैकी किती? 6. आपण असं लिहितो ना, की 60% पडले. 60% पडले म्हणजे काय असतो? 60% पडले म्हणजे आपल्याला 100 पैकी 60 गुण मिळाले आहेत, असा त्याचा अर्थ होतो. हे 6% म्हणजे किती?
6% म्हणजे 6% म्हणजे 100 पैकी 6. मग आपण हे 6% आहे त्याच्या जागेवर हे लिहू. ओके, समजलं? 6/100 इक्वल टू सॉल्व करू. सॉल्व करताना बघा हे 2100. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो बघा, हे 2100 इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 2100 ने काय करायचं? या पूर्ण टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग काय 2100 ने वरचा जो अंश आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आणि 100 जो आहे तो 2100 ला काय करणार? डिव्हाइड करणार. हे म्हणजे असं. लक्षात आलं? इथं फक्त गुणाकार असेल तरच असं करायचं. इथे काय? इथे गुणाकार असेल तरच असं करायचं. आणि जर इथे बेरीज असेल तर मात्र हे असं करता येणार नाही. फक्त गुणाकार असेल तरच आपल्याला हे असं करायचं. बेरीज असेल तर असं करता येणार नाही. आपल्याला त्याचं वेगळ्या पद्धतीने मान्य करावं लागेल. कळलं? आता आपण सॉल्व करूया. एकवीसशे मल्टिप्लाइड बाय 6 डिवाइडेड बाय 100. इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण डायरेक्टली काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो अंश आणि छेदामध्ये. मल्टिप्लिकेशन असेल तरच आपल्याला कॅन्सल करता येतं. आपण डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. ह्या झिरोला हा झिरो गेला, हा झिरोला हा झिरो गेला. वरती काय राहिले? 21 इंटू 6 डिवाइडेड बाय 1. 1 म्हणजे काहीच नाही. 21 गुणिले 6 बरोबर 126. म्हणजे 2100 चे 6% म्हणजे 126. काय? म्हणजे 126. समजलं? नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. 8 चे 16% म्हणजे किती? 8 चे 16% म्हणजे किती? हा दुसरा क्वेश्चन आहे. हा आपण समजून घेऊया. याची मांडणी सारखीच. काय येणार? 8 चे म्हणजे मल्टिप्लिकेशन. 16% 16% म्हणजे 100 पैकी 16. बरोबर? तर हे 100 पैकी 16 इथे आपण लिहूया. 100 पैकी 16 याचं आपल्याला सॉल्व करायचं. हे असं असेल तर आपण वरच्या टर्मचं काय करतो? अंशाचा गुणाकार भागिले छेद असं करून घेतो. बरोबर? आता इथं कॅन्सल डायरेक्टली होत नाही. आपल्याला काय करावं लागणार? इथं डिव्हाइड करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? गुणाकार भागाकार करावं लागणार आहे. बरोबर? तर बघा 4 ने भाग जातो. 25 चोक 100. 4 चोक 16. बरोबर? मग आपण इथं लिहू शकतो 8 into 4 divided by 25. आता हे जर समजलं नसेल तर मी तुम्हाला समजून देतो. हे 100 आहे. खाली छेद आहे, वरती अंश आहे. छेदाला आणि अंशाला अशा समान जो अवयव असेल त्याने भाग द्यायचा. समान जो अंक असेल त्याने भाग द्यायचा. खाली 100 आहे. 100 ला 2 ने भाग जातो. वरती पण 8 ला पण 2 ने भाग जातो. 16 ला पण 2 ने भाग जातो. पण 2 छोटा होईल म्हणून 2 नंतर आपण काय घेतलं? 4 घेतला. 4 ने 8 ला पण भाग जातो. 16 ला पण भाग जातो. दोन्ही पैकी एकाला. अंशामध्ये 2 टर्म असतील त्याच्यामध्ये जर एकाला भाग जातो आणि त्याच अंकाने छेदाला पण भाग जात असेल तर तो अंक घ्यायचा आणि त्याने भागाकार करायचा. आता बघा 100 जे आहेत 100 ला आपण काय केलं? 4 ने भाग दिलेला आहे. कारण 4 ने काय होते? 16 ला पण भाग जातो आणि 8 ला पण भाग जातो. म्हणून आपण काय घेतलं? 4 घेतलं. 100 भागिले 4 म्हणजे किती? 25. बरोबर? म्हणून इथे काय केलं आपण?
25 लिहिले. त्याच्यानंतर आता वरती दोन्हीपैकी एकालाच भाग द्यायचा, दोन्हीला भाग द्यायचा नाही. 16ला आपण 4 ने भाग दिला तर किती येणार आहे? 16 भागिले 4, 4 चौक 16 म्हणजे 0 0. आणि ते टर्म लिहून घेतले कारण 4 ने भाग दिलेला आहे. भरायला काय इथं 8 × 4 डिवाइड बाय 25 म्हणजे किती येणार? 8 4 32 अपॉन 25 हे त्याचं आन्सर येईल. आणि याला जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये पॉइंट मध्ये लिहिलं तर ते कसं कसं होणार? ते भागाकार करू. त्याचा अर्थ कसा असतो? याचा अर्थ बघा 32 भागिले 25 भाग द्यायचं 25 ने. 25 एक 25 कारण 25 पेक्षा 32 मोठे आहेत तर भाग जाणार 25. उरले किती? 7. आता 7 छोटे झाले, 25 मोठे झाले म्हणून काय देणार आपण? पॉइंट है ना. मग आता वरून घेतलं 0. 25 दुने 50 राहिले किती? 20. वरून घेतला 0. 25 8 200 बरोबर. 25 8 200 म्हणजे इथे किती येणार आहे? 1.28. 1.28 म्हणजे 8चे 16% बरोबर 1.28. 8चे 16% बरोबर 1.28. समजलं? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. मला प्रॅक्टिस साठी मी 2 क्वेश्चन देतो, 3 देतो. प्रॅक्टिस, तिसरं प्रॅक्टिस, चौथं प्रॅक्टिस आणि 5वं प्रॅक्टिस. ही 5 एक्झाम्पल, 3 एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहेत. 1200चे 25%, 825चे 24%, 825चे 24%, सॉरी 14% आणि 100चे 18%. हे सॉल्व करा आणि याचे उत्तरे कमेंट बॉक्स मध्ये द्या. ओके. आपण 2 एक्झाम्पल याच्यावरती घेतलेले, याचं मिनिंग तुम्हाला समजून सांगितलं, याचं कन्वर्जन कसं करायचं हे पण सांगितलं. याच्यावरनं तुम्ही 3 एक्झाम्पल सारखा मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस हवी. त्याच्यानंतर आपण घेऊया 6वं एक्झाम्पल. 6वं एक्झाम्पल आहे 2646 चे 5 डिवाइडेड बाय 27% बरोबर किती? आता बघा, आतापर्यंत फक्त छेद अंश होता, छेद नव्हता. आता इथं हे असं आलेलं आहे. तर कन्वर्जन याचं सोपंच असणार आहे. कन्वर्जन करून घेऊ. आहे त्या स्टेप्स लिहून काढायच्या. हे असं ॲज इट इज. चे म्हणजे मल्टिप्लिकेशन. याचं कन्वर्जन कसं करणार आपण? याचं कन्वर्जन बघा, 5/27% बरोबर कसं होणार? 5 डिवाइडेड बाय 27 इंटू 100. कारण पर्सेंटेजचं कसं लिहितो आपण? 1/100. हे एक्झाम पुरतं लक्षात ठेवायचं. म्हणजे हे असं येणार 5/27 आणि 100. आणि ते दुरुस्त पद्धतीने लिहू. हे कसं लिहिणार आपण? 5 डिवाइडेड बाय 27 आणि हे 1/100. हे काय होतं? 5/27 इंटू 100 असं होणार. कारण वरच्या वरच्यांचा काय असतो गुणाकारामध्ये? अंशाचा गुणाकार
छेद छेदांचा गुणाकार. काय असतं? छेदांचा गुणाकार. 5 गुणिले 1 म्हणजे 5. 27 गुणिले 100 म्हणजे काय? 27 गुणिले 100 असं असणार आहे. आता हे 100 कुठून आले? तर ह्या पर्सेंटेजचे. बरोबर, तर त्या पद्धतीने ते असणार आहे. तर आपण आता सॉल्व्ह करू. म्हणजे याचं कन्वर्जन कसं आलं? 5 डिवायडेड बाय 27 इंटू 100 त्या पद्धतीने. ओके, सॉल्व्ह करू. मग आता काय करायचं? ते वरचे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे वरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, खालचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मग लिहून टाकू. इंटू 5 डिवायडेड बाय 27 इंटू 100 अशा पद्धतीने येईल हे. अशा पद्धतीने आपण याचं कन्वर्जन इथं करून घेतलेलं आहे. आता आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा, 5 ने 100 ला भाग जातो हो, देऊया. 5 एक 5, 20 पाचे 100. बरोबर, म्हणजे काय होणार? इथे लिहितो पुढे 2 6 4 6 इंटू 1 डिवायडेड बाय 27 इंटू 20. मग काय होणार? 27 ने भाग देऊन बघायचं. बघा आता 27 ने भाग द्या. 27 26 छोटे म्हणजे भाग जाणार नाही, मोठ्या संख्येत भाग द्यावा लागेल. 27 9 27 9 243. 27 9 243. किती उरले? 1 2 0. 27 8 27 8 216 म्हणजे भाग कितीने गेलाय? तर 98 ने. 27 1 27 27 98 म्हणजे इथं वरती किती येणार? 98 इंटू 1 डिवायडेड बाय 1 इंटू 20. बरोबर, मग कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर ते तीच संख्या येते. मग 98 डिवायडेड बाय कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर तीच संख्या. आपण वरती लिहू. किती येणार? 98 इंटू 1 डिवायडेड बाय 27 इंटू 27 नाही, सॉरी 1 1 इंटू 20 is equal to 98 divided by 20. तर आता याला 20 ने भाग देऊ. 20 ने भाग दिल्यावर काय होईल? 98 डिवायडेड बाय 20. 20 चोक 80. 18 उरले, पॉईंट दिला 180 आली. 20 9 180. किती आलं उत्तर? 4.9. म्हणजे 26 चे म्हणजे 26,2646 चे 5/27% बरोबर 4.9. कळलं का? ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल. प्रॅक्टिस साठी सातवं 1380 चे पर्सेंट म्हणजे किती ते सोडायचं. अशा पद्धतीने करून घ्यायचं. गुणाकार वजा बाकी बेरीज काय असेल ते करायचं. आता आपण 8वं घेऊ. 8व्या मध्ये काय बघा? 1190 चे 2
5/17 पर्सेंटेज बरोबर किती, असा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, सिंपल 5% किंवा 8% असं असायचं. त्याच्यानंतर आपण या फॉर्मॅटमध्ये बघितलं. आता आणखी नवीन फॉर्मॅट आला, त्याचं पण एक्झाम्पल बघायचं. अगोदर याचं कन्वर्जन करून घ्यायचं. याचं कन्वर्जन कसं करायचं, आपली स्टेप्स पहिली ती लिहून काढायची. 1190 चे हे, आता हे म्हणजे काय, तर बघा 5/17 बरोबर काय असतं, तर याचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 17 दुणे 34 प्लस हे त्याच्यात 5 मिळवायचे भागिले 17 ॲज इट इज लिहायचे. कळलं का काय केलं, हे दोन जे आहेत याला 17 ने मल्टिप्लाय केलं. 17 दुणे 34 ते इथे लिहिले. त्याच्यानंतर इथं प्लस साइन दिलं 5 डिवाइड बाय 70 ॲज इट इज लिहिले. त्याच्यानंतर हे किती झाले, तर हे झाले 39 डिवाइड बाय 70. आलं ना आपल्या फॉर्म मध्ये, लिहून टाकायचं 39 बाय 70. एवढं झालं. म्हणजे पर्सेंटेज बाकी आहे ना. पर्सेंटेज म्हणजे काय असतं, पर्सेंटेज म्हणजे काय असतं, बरोबर हे 39/70 इंटू 1/100. हे कसं लिहिणार, 39 डिवाइड बाय 70/100. अशा पद्धतीने त्याचं कन्वर्जन इथं आलं. म्हणजेच हे असं, बरोबर अशा पद्धतीने कन्वर्जन आपण करून घेतलेले आहे. आणि सॉल्व आता करायचं आपल्याला. इथं मल्टिप्लिकेशन आहे असल्यामुळे अंशाचं मल्टिप्लिकेशन, छेदाचं मल्टिप्लिकेशन. 39 डिवाइडेड बाय 70 इंटू 100. आता बघा, वर मल्टिप्लिकेशन आहे खाली मल्टिप्लिकेशन आहे असल्यामुळे कॅन्सल आउट होऊ शकतो. हे बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. त्याच्यानंतर 17 7 119 म्हणजे किती, 7 इंटू 39 डिवाइडेड बाय 70 इंटू 10 इतके येणार. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती मल्टिप्लिकेशन, 39 इंटू 7 63 7 21 6 27 273 भागिले 17 10 170. तर भागाकार करायचं. भागाकार करायचा आहे. भागाकार करूया. याच्यामध्ये बघा भागाकार 273 भागिले 170. 170 एक 170 0 103 आले. आता भाग जात नाही, आता पॉईंट द्यावा लागेल. म्हणून 1 0 झालं. 17 7 102 10 उरले. भाग जात नाही, तरी भाग जात नाही. 17 5 85 1.605. त्याचा आन्सर किती येणार आहे, 1.605. म्हणजे 1190 चे 2.517 याचे पर्सेंटेज बरोबर 1.605. आलं लक्षात. तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल नाही, लास्ट एक्झाम्पल त्या टॉपिक वरचं लास्ट एक्झाम्पल बघूया. नवं एक्झाम्पल
260 चे 0.5 260 चे 0.4% बरोबर किती? आता पॉइंट मध्ये आलंय. पॉइंट मध्ये काय आपल्याला ते आहे ते कन्वर्जन करून घ्यायचं. 260 चे 0.4% 100 कन्वर्जन झालं. आता काय करायचं तर आपल्याला काय करायचं पूर्णांकामध्ये आणायचं. पूर्णांकामध्ये आणायचं असेल तर काय करायचं वरती 1 0 खाली 1 0 म्हणजे काय होणार कसं आणायचं पूर्णांकामध्ये बघा इथं एक अशी टर्म आहे बरोबर. याचं पूर्णांकात रूपांतर कसं करायचं तर वरती 10 ने गुणायचं खाली पण 10 ने गुणायचं कारण एकच झिरो आहे ना पॉईंट नंतर एकच स्थान आहे म्हणून 10 2 असतील तर मग 100 हे झाले 4 हे झाले 1000. जर असं असेल तर मात्र 100 ने मल्टिप्लाय करावे लागेल. तेव्हा ते पूर्णांकात येईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर किती डिजिट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हे झालं याचं कन्वर्जन. हे आपल्या रेग्युलर मध्ये वरती वरच्यांचं मल्टिप्लिकेशन आणि खालच्यांचं मल्टिप्लिकेशन हे किती येणार आहे बघा. डायरेक्टली कट होऊ शकतो. हा 0 गेला हा 0 गेला किती राहिले 26 × 4 भागिले 100. 4 ने 100 ला भाग जातो बघा 4 × 4 25 चोक 100 म्हणजे किती येणार आहे 26/25 26/25 येणार आहे. आणि म्हणजेच काय होणार आहे तर हे आपण डिवाइड करून देऊ. सव्वीस अपॉन 25 25 × 25 भाग जात नाही 25 चोक 100 1.04 उत्तर किती येणार आहे तर 1.04. ओके समजलं असेल अशी अपेक्षा करतो. नाही समजलं तर कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा परत सांगेल. प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल 540 चे 0.5% किती. ओके एवढे सॉल्व करा बघा तुमचा हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. तुम्हाला कन्वर्जन बऱ्यापैकी येतील. धन्यवाद.